इथं अधिकारी मोहितेच आहेत का? मोहितेंच्या अंडर येत असेल. पूर्वी राहुल पाटील होते. मोहिते बारामतीमध्ये पण येत असतात. यादव तुम्हाला माहिती आहे, मोहित तुलाही माहिती आहे. त्यांना सांगा की दादांनी सांगितलंय तिथं पूर्वीचा डांबरीकरणाचा रस्ता होता. आता अडमुठेपणाची भूमिका घेऊ नका. आता इथले ब्रिज पण आपण काही चांगले केलेले आहेत. अनेक ठिकाणी पूर्वीच्या तुलनेमध्ये बारामतीचा परिसर, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, आपण बदलतोय. पिण्याच्या पाण्याच्या योजना मोठ्या मोठ्या करतोय. त्याच्याकरता पण मी माझ्या ऑफिसला एक सेल काढलेला आहे आणि मला परवा फोटो पण आलेले आहेत. त्या कृष्णाई कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याची कामं जरा म्हणावी अशी नाहीयेत. त्यालाही आता आम्ही बोलून काही सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. आणि आपल्याकडं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कामं दर्जेदार झाली पाहिजेत. रस्ता तर हा मला वाटतं खचरीनच घेतलेला आहे. तर कॉन्क्रीटचं काम चाललेलं आहे. आता खरं तर मे महिन्यात कधी पाऊस पडलेला तुमच्या ऐकण्यात नाही, परंतु वातावरण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आलेलं असल्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. आता मान्सून अंदमान निकोबारला पोहोचलेला आहे. तो तिथनं केरळमध्ये साधारण वेळेमध्ये पोहोचेल. केरळमध्ये पोहोचल्यानंतर मग गोव्याला पोहोचेल आणि मग आपल्या कोकणात सुरू होईल. आणि मग त्याच्यातनं आपलं वातावरण पण इथलं बदलेल. काही ढग इकडे आले तर ते त्या ठिकाणी पाऊस पाडून पण जातील. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता मी खरीप पूर्वची मीटिंग मला वाटतं उद्याच पुणे जिल्ह्याची घेतलेली आहे, सोमवारी बीड जिल्ह्याची घेतलेली आहे आणि राज्याची 21 तारखेला घेतलेली आहे. त्याच्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाणी आता पावसाचं सुरू होईल त्यावेळेस त्यांची मशागत करून ते तयारी करतील. त्यावेळेस त्यांना लागणार बियाणं जे खरीपाच्या करता लागतं ते बियाणं जी मागणी असेल ते आम्ही उपलब्ध करून देणार. खतं उपलब्ध करून देणार. त्याचं कुठे शॉर्टेज पडता कामा नये. व्यवस्था ह्या सगळ्याची करण्याच्या करता ती आढावा बैठक असते. ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याची होईल आणि आमच्या जिल्ह्याचे आम्ही पालकमंत्री तिथं आमच्या अध्यक्षतेखाली होईल. तिथं आम्ही लोकप्रतिनिधींनाही विचारू, अधिकारी कृषी खात्याच्यांनाही विचारू काय मागणी आहे, काय अडचण आहे. उद्याच्याला कुणाला रोपं लावायची असतील राष्ट्रीय फलोत्पादन योजनेमधनं किंवा रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन योजनेतनं तर ती रोपं आहेत का? आंब्याची रोपं मागितली का, पेरूची मागितली का, अंजिराची मागितली, जी काही तुम्ही मागाल ती दर्जेदार रोपं वगैरे ती सगळी तयारी आमची बाबांनो चाललेली आहे. सध्या काही भागामध्ये पाऊस पडलाय त्यामुळे तिथं थोडी परिस्थिती बरी आहे, परंतु काही भागामध्ये पाण्याची नितांत गरज आहे. जिथं अजिबात पाणी नाही तिथं त्याला ताबडतोब टँकर द्या अशा प्रकारच्या सूचना आम्ही मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. तिथं तहसीलदारला लक्ष द्यायला सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या अडचण येणार नाही ही खबरदारी आम्ही घेतोय. आज महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री वाढतीये, महाराष्ट्रामध्ये डिमांड वाढतीये, विजेची डिमांड वाढती. त्यावेळेस नियमित दाबानी माझ्या शेतकऱ्यांना किंवा तिथं छोटी मोठी इंडस्ट्री असेल तर त्यांना पण वीज मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होता कामा नये आणि म्हणून अशा प्रकारच्या सबस्टेशनची काही ठिकाणी आम्ही मोठी 440ची टाकतो. आपलं 440 सबस्टेशन उपकेंद्र हे लोणीकंदला आहे आणि मग पुरंदरमध्ये आपण 220 जेजुरीला 220 मी त्या खात्याचा मंत्री असताना मंजूर केलेलं होतं. आता इथं आपण मंजूर केलेलं आहे. ह्याला साधारण आपल्याला 62 कोटी 70 लाख रुपये 58,000 ही मंजूर प्रकल्पाची किंमत आहे. या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला सांगायचं आहे की मुढ्याच्या उपकेंद्राचं आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं 220 बाय 33 केव्हीचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतोय. आज एक योगायोग आहे बाबांनो. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरणाचा 63वा वर्धापन दिन आहे. 16 मे 1962 ला त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आलेले होते आणि आपले यशवंतराव चव्हाण साहेब होते. त्यावेळेस कोयना जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती झाली. आज मोठ्या प्रमाणावर वीज मिळते. त्याच्यातनं तिथेही पाण्यातनं वीज निर्मिती केली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्राला उजळून टाकण्याचं काम हे कोयना
उभारणीचा मोलाचा वाटा त्यात देणाऱ्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो। ग्रामीण भागामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीला, छोट्या छोट्या उद्योगाला, घरगुती वापरासाठी अखंड योग्य दाबाने वीज मिळावी अशी आमच्या सर्वांचीच अपेक्षा असते। आम्ही थोडस शेतकऱ्यांना आठवड्यातनं निम्मे दिवस रात्री त्याच्यातून आपल्या बारामतीत बिबट्याचा एवढं संकट नाही, कधीतरी बिबट्या येतो परंतु त्याचा आपण बंदोबस्त करतो। पण जुन्नर, खेड, आंबेगाव काही भागामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। तुम्ही जर पेपर वाचले तर चंद्रपूरच्या भागामध्ये एक वाघ 6 महिलांना आतापर्यंत त्यांनी हल्ला केला आणि त्या मरण पावलेल्या आहेत। अशा पद्धतीनं कधी हे प्राणी जे जंगलातले आहेत ते लोकांच्यावर हल्ला करतात, मनुष्य त्याच्यातनं मनुष्याचा जीव जातो, जीवितहानी होती आणि त्याकरता माझ्या शेतकऱ्याला दिवसाच वीज मिळाली पाहिजे म्हणून आता आम्ही सोलरवर वीज द्यायचा निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला विजेचं कनेक्शन पाहिजे असेल तर सोलर पॅनल आम्ही तुम्हाला देतो आणि त्या पद्धतीनं वीज तिथे चालू करता येते। सूर्यप्रकाश उजाडला तुमची मोटर चालू, सूर्यप्रकाश थांबला तुमची मोटर त्या ठिकाणी बंद। आता काही जण म्हणतील दादा आमच्याकडे पाणी आहे, आम्ही कॅनलच्या खाली विहीर पाडली आणि कॅनल सारखा चालू असतो त्याच्यावर त्या विहिरीचं पाणी आमचं 24 तास राहणारा चालतं। आता मी बघतोय बागायती भागामध्ये ऊस जेवढे हिरवेगार दिसत नाही तेवढे कॅनलच्या वर ऊस हिरवेगार दिसतात। आताच मी बघितलं कांद्याच्या पातीसारखी ऊस आहे। आम्हाला फाटा सुटतोय 40व्या दिवशी आणि तुमचं आपलं रोज बटन दाबणं चाललेलंच आहे। असं नाही चालणार, तुम्ही पण काही शिस्त पाळा। आम्ही आता त्याच्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या माध्यमाचा वापर करून आता आपल्याला शेती करायची। ते प्रयोग आपल्या कृषी विकास प्रतिष्ठानला बारामतीला सक्सेस झालेले। यंदा 500 कोटी रुपयाची तरतूद मी राज्य सरकारच्या तर्फे कृषी विभागाला केलेली आहे आणि त्याच्यातून वीज पण आपल्याला लागत असते। पूर्वीच्या तुलनेत मुडाळेकरांनो तुमच्या लक्षात येईल की मागे 15 वर्षापूर्वी मुडाळ्याला किती वीज लागत होती, आता विजेचं प्रमाण वाढलंय। आता तुम्हाला मोबाईल चार्ज करायला वीज लागते, कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीला घरामध्ये विजेची उपकरणं आलेली आहेत त्यामुळे वीज लागते। आम्ही तर आता एका माझ्या सहकार्याचं घर इथं आहे आणि ते इथनं काढावं लागतंय। मी आताच व्हिडिओला सांगितलं त्याला पंतप्रधानांची जी योजना आहे पंतप्रधान आवास योजना त्याच्यातून त्याला घर मंजूर करा अशा प्रकारच्या सूचना मी दिल्या आहेत। त्याच्यामुळे आपण विकास करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडत नाही। आता एकाची शेड आहे तरी काढावी लागेल ती, कारण शेवटी कसं आहे हे गायरान आहे, हे सरकारच्या मालकीचं आहे। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही सूचना केलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता गायरानाचा वापर हा तुम्हाला फक्त सार्वजनिक कामाच्या करता करता येईल। तरी पण मध्ये देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली त्यामध्ये जे भूमिहीन आहेत ज्यांना घरकुल आहे अशांना तिथं त्याच्या घरकुलापुरती व्हिडिओ 1 गुंठा ना अर्धा गुंठा त्याच्या घरापुरती जागा तिथं द्यायची, मोफत द्यायची आणि त्याला घराला जो काय आमचा 250,000 2,50,000 एक शहरामध्ये 2,70,000 शहराला जास्त आपल्याला कमी, परंतु त्याच्यात 30,000 रुपये आम्ही आता सोलरला वाढवलेले, सोलरचे पैसे त्याच्यात वाढलेले। आम्ही त्यांना ते सोलरची सिस्टीम करून देणार आणि त्याला ते लागणारी वीज त्या सोलर मधनं त्याला मिळणार, म्हणजे तोही खर्च आम्ही करतोय। ज्याच्या ऐपत असेल त्यांनी स्वतःचे थोडे पैसे त्याच्यामध्ये लावले तर तो अधिक चांगल्या पद्धतीने घर करू शकतो। अनेक माझे भूमी लोकांनी तशी घर केली। मध्ये आम्ही माळून गेला बालेवाडी माळून गेला एक मोठा कार्यक्रम केलेला होता, काही मला वाटतं 10 का 11 लाख घरकुलांचा। अशा प्रकारे जर माझ्या बारामती तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये गोरगरीब त्यांना लाभार्थीमध्ये बसतायत पण घर मिळालं नाही अशांनाही घर देण्याचं नियोजन हे आम्हा लोकांचं झालेलं आहे।
त्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी। आता जागा त्यांची नसेल तर 1 लाख रुपये जागा घेणं देखील आम्ही आता सुरू केलेले, हे पण मला आपल्याला सांगायचंय। ह्या आता उपकेंद्रामुळे मुराळे गावासह आजूबाजूच्या गावांना वीज पुरवठ्याच्या ज्या समस्या भेडसावत होत्या हे आम्ही लक्षात घेऊन हे उपकेंद्र केलेलं आहे। आता आपल्याला अजिबात कुठल्या समस्या भेडसावणार नाही नियमित दाबाने वीज येण्याच्या करता, म्हणून हे आपण 62 कोटी 70 लाखाचं उपकेंद्र मंजूर केलं। आता भूमिपूजन करत असताना मी आमचे चीफ इंजिनियर अनिल कोलप यांना विचारलं, ते म्हणले की दादा साधारण वर्षभरात करायचा आमचा प्रयत्न आहे, कॉन्ट्रॅक्टर म्हणतो 1.5 वर्षात करीत, परंतु जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर त्या बाबतीमध्ये करा। हे उपकेंद्र सुरू झाल्यावर माझं मुराळे, माळेगाव, पांढरा, सांगवी इथपर्यंतच्या या गावांच्या सह परिसरातील वीजदाब सुधारणार आहे। त्याचबरोबर होळ, कोराळ, करावागज, बारवनगर याही भागाला अखंडित वीज पुरवठा आपल्याला करता येणार आहे। या उपकेंद्रामुळे विजेचा भार कमी होणार आहे। जर ट्रिप होती ना, ट्रिपिंगची समस्या दूर होणार आहे। शेतकऱ्यांना किंवा माझ्या सामान्य जनतेला त्याच्यातून योग्य दाबाने अखंड वीज पुरवठा होईल। ही केवळ यंत्रणा नाहीये, ही एक आपल्या राज्य सरकारच्या सक्षमीकरणाची पायरी आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणाऱ्या विजेअभावी निर्माण होणाऱ्या अडचणी या दूर करण्याचं हे आमचं नियोजन आहे। तरुण उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या करता एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचा आमचा आणि सरकारचा याच्यातून प्रयत्न आहे। महायुती सरकारने जसं 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत वीज पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घ्यायचा, त्याची धडाक्यात अंमलबजावणी सुरू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही 44 लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम केलेलं आहे। आणि त्या योजनेच्या करता जवळपास मला राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला 17.5 ते 20,000 कोटी रुपये द्यावे लागतात। ते पैसे माफ म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण ते पैसे मला सरकारकडनं द्यावे लागतात। जसं माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये देतो महिना, त्याच्यातून 45,000 कोटी रुपये राज्य सरकारवर वापरतो, पण माझ्या गरीब महिलेच्या हातामध्ये पैसे येतात, तिला त्याचा उपयोग होतो। त्याकरता जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही या लाडक्या बहिणीचे पैसे देत असतो। त्याच्यातून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट व्हायला मदत होते। काही ठिकाणी तर आम्ही आता सुरू केलंय की जर तिला 50-60 हजार रुपयाचं कर्ज पाहिजे असेल, मी आता दिगंबर दुर्गाडीशी पण बोलणार आहे की तिचा हप्त्यातनं तिला जो 1,500 रुपये हप्ता मिळतो त्याच्यातून कट करून घ्या काही पैसे आणि त्याच्यातून एकदम 50,000 दिले तर त्या 50,000चं भांडवल घेऊन ती महिला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकते। अशा प्रकारे एक नवीन त्याच्यातनं योजना आम्ही पुढे आणलेली आहे। याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी। महायुतीच्या सरकारने सौर म्हणजे सूर्यावर ऊर्जा पंप आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे आणि या योजनेतनं आम्ही जवळपास महाराष्ट्रातल्या 8,08,000 शेतकऱ्यांना सौर पंप देतोय। या योजनेच्या करता शेतकरी बांधवांनो 24,000 कोटी रुपयाची तरतूद केली। किती? 24,000 कोटी। का तर माझ्या जवळपास 9 लाख शेतकऱ्यांना विजेच्या करता कुणाची वाट बघायला लागू नये। पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतनं देखील आतापर्यंत आम्ही 1,30,000 घरांच्या करता 500 मेगावॉट पेक्षा जास्त क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा संच बसवून त्या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे छोटे छोटे असतात, परंतु ज्यातनं जवळपास महाराष्ट्रात आम्ही 500 मेगावॉट वीज तयार केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त अनुदान हे आम्ही त्या लाभार्थ्याला दिलेलं आहे। त्याच वेळेस मी अर्थसंकल्पात 0 ते 100 युनिट वापरणाऱ्यांना सुमारे 1.5 कोटी रुपयाची वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। तेही काम आमचं चालू आहे।
या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील 70% वीज ही ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी कमी होणार आहे। आम्हाला तर टेक्निकल लोकांनी सांगितलं की हे शून्यावर येणार आहे, पण मला जरा भीतीच वाटते शून्यावर नाही आलं म्हणजे लोक म्हणतात जे आला थापा मारतोय काहीतरी, पण वीज बिल पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहे। तुम्हाला आठवत असेल अनिलजी, तुमचेच अधिकारी लोकेश चंद्रा म्हणजे हे जे महावितरणचे सीएमडी आहेत अशा काहींनी आम्हाला सांगितलं की दादा खरोखरीच नंतर ते वीज बिल कमी कमी होणार आहे। अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांचा आणि लोकांचा फायदा करून देतोय। तुमचं पण मत आहे शून्यवरी? अहो ते बरोबर आहे हो, कुठल्या घरावर लावलं? गावाकडे। तुम्ही राहता कुठं? पुण्यामध्ये। आता पुण्यामध्ये राहता, कोल्हापूर, तर तुम्ही जर राहायला तिथे गेल्यावर विजेचा खप वाढणार ना। आता तिथं आमचे अनिल कोलप नाही म्हणून शून्य येते, पण तुम्ही गेल्यावर नाही म्हटलं तर टीव्ही असतो, एसी असतो, बाकीच्या बरेच उपकरणं। आता मी परवा एक गाडी घेतली 32 लाखाची, माझी गाडी ईव्ही महिंद्राची, ती चार्जिंग वर चालते। एकदा चार्ज केली की त्यांनी सांगितले 500, पण 350 तर चालते। त्याच्यावर आपले चार्ज करायचे, मुंबईत निघायचं, इथं आपलं फुकट बारामतीमध्ये पोहोचायचं। बारामतीला एक चार्जिंग माझ्या इथं स्टेशन म्हणजे प्लग केलेलं आहे, एक मुंबईला केलेलं आहे, एक पुण्यामध्ये केलेलं आहे। कुठेही करायचं म्हटलं तर आता आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर पण चार्जिंग स्टेशन देतोय। हे होणार, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही। पुढे तुम्हाला मोठे मोठे ट्रक आणि तुमचे ट्रॅक्टर पण सोलरवर ईव्ही वर चाललेले दिसतील। जगामध्ये ते तंत्रज्ञान आलंय, आपल्या इथं सध्या 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर वर आलंय। आता प्रयोग बसवर आणि टिपरवर, टँकरवर ह्याच्यात पण चाललेले आहेत। उडाळेकरांनो हे असं चाललंय आणि काळानुरूप आपल्याला पण बदलावं लागणार आहे, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या। आमच्या ग्रामीण भागाच्या विकासावर त्या ठिकाणी लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे, तशा पद्धतीनं आमचं नियोजन पण चाललंय, हे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय। आपलं महायुतीचं सरकार या पुढच्या देखील काळात सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहण्याचं आमचं ध्येय आहे। ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान आणि घटना दिली, त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य दिलं, त्यांनी 18 पगड 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन काम केलं, त्यांचा आदर्श आम्ही ठेवतोय। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवतोय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवतोय। सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, यांचा राजर्षी शाहू महाराज, या सगळ्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे। आणि त्याकरता तुमची सगळ्यांची साथ 8 निवडणुकीत मला मिळालेली आहे। यावेळेस पण तुम्ही मला लाखाच्या फरकाने निवडून दिलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद। आता जबाबदारी 5 वर्ष तुमची कामं चोखपणे करणं, तुमच्या भागाचा विकास करणं, रोजगार निर्माण करणं, नवीन नवीन शिक्षणाची दालनं उघडणं, नवीन नवीन सुविधा देणं, या सगळ्या गोष्टी माझ्या सातत्याने चालतात। जरी मी रोज मुरळ्याला, डाकाळ्याला, पांढऱ्याला किंवा इकडं मूर्ती, मोरवळ, जोगोडी, वरळवाडी इकडच्या भागामध्ये येऊ पळशी इकडच्या भागात येऊ शकत असेल, तरी देखील माझं लक्ष सोपान बारकाईनं आहे। त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। मी इथं मुळीक आणि यादव ही दोघं इथं ठेव, पुढे जरा ते सगळ्यांची ओळख करून द्यायची। मागे आपल्याकडे हनुमान पाटील होते, पण ते आरो केले, रिजनल ऑफिसर MIDCचे। आता मुळीकला आणि यादवांना बारामतीमध्ये कामाच्या करता ठेवलंय। हे माझ्याशी तिकडे संपर्क साधतात, कुठं? मुंबईमध्ये, मुंबईचं ऑफिस यांना संपर्क साधतं। आणि जी सार्वजनिक काम आहे, काय झालं? पाणी मारा, जरा हवा मारा, म्हणजे वारं घाला। तर ह्या प्रकारे हे सगळं काम चाललेलं आहे।
जरी कोणी काही सांगत असलं तरी पुढे आपल्याला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं पुढे यायचंय। मला 18 तारखेला छत्रपतीची निवडणूक त्या ठिकाणी संपतीये। छत्रपतीची निवडणूक तिथं श्री भवानी माता पॅनल आपण उभं केलंय। कपाशी तिथं कोण आहे? माझ्या आज तिथं 2 सभा आहेत, सांगता सभा आहेत, तिथं चांगली परिस्थिती नाही। तुमच्या कुठे पाहुणे रावळे असतील तर लालासाहेब तिथं सांगा, सुनीलजी सांगा, जरा विषयावर एक ताव द्या आणि सांगा तिथं काही, आणि त्या पद्धतीनं लक्ष्मणा तुझं कोणी असेल तर प्रत्येकाने तिथं सांगा। आणि त्या थांबा 1 मिनिट, तर तुझं काम करतो, दादा दादा करू नको, थांब जरा, तू लाडकी बहिणीला थांब तुझा। तर मी बोलल्यावर तुझे तोपर्यंत मोहित तिच्याशी बोलून घ्या, तिचं काय काम असेल ते आपण मार्गी लावू। तर ह्या प्रकारे आपण पुढे चाललेलो आहे। काही समस्या आहेत इथं, गायांच्या वगैरे समस्या अशा काही आहेत। काय होतंय, काही काही सुप्रीम कोर्टाचे कायदे थोडेसे कडक असतात आणि शेवटी त्यांनी दिलेला न्याय हा आपल्याला मान्य करावा लागतो, कारण ती आपलं कर्तव्य आहे, ती आपली जबाबदारी आहे। पण त्याच्यातून पण लालासाहेब तुम्ही मला नेहमी सांगताय मी लक्ष देऊन आहोत, काय करता येईल त्याच्यातनं त्यांना बाबा सगळ्यांना पकडून, पण ती संख्या इतकी वाढत 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 चाललीये आणि तिथून कुठं आपल्याला एखाद्या अभयारण्यात एखाद्या जंगलामध्ये असं काही सोडता येईल का? मी मोहित्यांना पण सांगितलं कुठलं काही धोरण आहे का बघा, त्याही प्रकारे आपलं काम चाललेलं आहे। आपण राज्यामध्ये काम करत असताना राज्यामध्ये देखील, जिल्ह्यामध्ये देखील आणि आपल्या तालुक्यामध्ये देखील कुणावरही अन्याय होणार नाही। माझा मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, माझा भटका असेल, अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमचं पोलीस खातं करतंय। महिलांना देखील समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण आणि सुरक्षितता मिळेल यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। सर्व दृष्टीनं आपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत संपन्न घडवण्याचं काम हे आपलं स्वप्न आहे आणि त्यासाठी महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसजी, एकनाथराव शिंदेजी, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातील सहकारी हे विकासाचा वेग वाढवण्याचं आम्ही काम करतोय। राज्य विकासाच्या या यात्रेमध्ये आपण पण सगळेजण नेहमी साथ देता तसाच सहभाग इथून पुढे देखील द्यावा अशा प्रकारचं आवाहन मी करतो। अनिल कोलप त्यांच्या सर्व टीमला दर्जेदार काम संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्या, कुठेही हलगर्जीपणा राहता कामा नये। कंपाऊंड वगैरे आता जी झाडं लावली ती झाडं पण कशी जगतील वगैरे या सगळ्या गोष्टीचा नीटपणे विचार करा आणि लवकरात लवकर आमच्या ह्या भागातल्या लोकांना नियमित दाबाने व्यवस्थितपणे वीज मिळेल। आज इथं आल्यानंतर गावच्या सरपंचांनी देखील काही निवेदन मला दिलेली आहेत, माझी उपसरपंचांनी इतर सहकाऱ्यांनी पण दिलेली आहेत। अंतर्गत विकास कामं काय झालंय अलीकडं माझ्या बारामतीकरांना विकास कामं म्हणजे असे चुटकीसरशी सुटावे। मला वर्षाला पैसे मिळतात आमदार निधी 5 कोटी, किती 5 कोटी म्हणजे वर्षाला 25 कोटी। सरपंच आता तुझ्या गावाला किती पैसे मिळाले त्या 2-5 वर्षात? हा तुझ्या आधी पण सरपंच होता ना, तुझ्या काळात किती आले? 20 कोटी। 20 कोटी त्याच्यावर कुणाला आमचे बारामतीकर लाखात बोलायला तयारच नाही। कोटी कोटी याला अंगात घालायचा कोट आम्हाला माहिती नाही, यांना कोटी असं नाही बाबांनो। मला महाराष्ट्र बघायचा। आज देखील बारामतीला मी पहिल्या 100 दिवसामध्ये 550 कोटीचं पशुवैद्यकीय मेडिकल कॉलेज मंजूर केलं, त्याचं आता काम चाललंय 550 कोटी रुपयाचं। जवळपास 1000 कोटीची कामं मी पहिल्या 100 दिवसामध्ये मंजूर केली। ही रस्त्यांची कामं चालली, ते कॉन्क्रीटचे रस्ते, याला किती पैसे लागतात ते आमचं आम्हाला माहिती। अरे देतोय, परंतु आता बाकीच्यांचं पण लक्ष आहे, असं नाहीये। तुम्ही पण तिथं दर्जेदार काम केलं पाहिजे, तुम्ही पण झाडं लावली पाहिजे, तुम्ही पण झाडं जगवली पाहिजे। जे काही माझी जबाबदारी ती मी जबाबदारी पार पाडीन। पिण्याच्या पाण्याच्या योजना केवढ्या मोठ्या मोठ्या केल्या। स्टोरेज टँक असे कधी बघितलेत का? स्टोरेज टँक कॅनलला क्लोजर आला तरी माझ्या लोणी वापरला, तरी माझ्या वेगवेगळ्या पैसे असेल, मासाळवाडी असेल, कुठल्या भागाला पाणी कमी पडणार नाही अशी व्यवस्था आपण करतोय। आणि ते शक्य आहे, तुम्ही मला निवडून देता म्हणून ते शक्य आहे।
तुम्ही मला नसतं निवडून दिलं, दुसऱ्याला दिलं असतं तर मग कळलं असतं कसं काय. अरे विलासराव, आपल्याला काम करायचंय, तुम्ही फॉर्म बिम भरायच्या भानगडीत पडू नका. तेच मी सांगितलं, ते सांग ना आता. ते यादवाची त्या मुळीची ओळख करून दिली. सार्वजनिक काम मी त्यांना सांगितलेलं आहे. ते बारामतीत कुठं बसता तुम्ही? कृषी भवनला. तिथं यायचं, तिथं भेटायचं. काही दिवस कृषी भवनला बसा, काही दिवस राष्ट्रवादी भवनला सुट्टीच्या दिवशी तिथं बसा. त्या प्रकारे तिथलं काम त्या बाबतीमध्ये होईल. आणि हे सगळं काम करत असताना इतर पण कुठली जर काही अडचण असेल दवाखान्याच्या करता पण मी सेल निर्माण केलेला आहे. तुमचं गरीबाच्या घरातलं मोठं ऑपरेशन असलं तरी, गरीब असेल तर ते मोफत करून देण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या विभागाची राहील. त्याचं ते हे दोघं पण आहेत. त्याच्यामध्ये तिसऱ्याचं नाव काय? हाटेला खास ती जबाबदारी. आणि मुसळेला त्यांनी ते कामाला प्रथम प्राधान्य द्यायचं. त्याच्यामुळे ते पण म्हणजे आरोग्याच्या करता आम्ही लक्ष देतोय, इतर विकासाच्या करता लक्ष देतोय. मुलांना चांगलं शिकवा. 10वीचा निकाल आपला 95% पुढे लागलेला आहे. त्या संदर्भात आपलं बारकाईनं लक्ष आहे. या पद्धतीनं दर्जेदार लोक आपण शिकवू आणि त्याच्यातनं काम करू. आज इथपर्यंतच थांबतो, कारण मला पुढं पण काम आहे. अरे मोहित, त्यांचं काय काम आहे ताईंचं? एक वेळ जातं ना, तर द्यायचं ठरलं ना. हे का इकडे ताई, ते आता ह्या हद्दीत येत आहे. ती जागा आमची सरकारची आहे. मी तुम्हाला दुसरी जागा देतो आणि तिथं घर बांधून देतो. हे बीडीओ तुम्ही तुमचं. एक मिनिट त्याचा, एक मिनिट. आता तुम्ही हातपाय पसरू नका. उगेच देतो म्हणल्यानंतर लगेच हातपाय पसरायला लागला काय? पहिल्यांदा तुमचं काही लगेच घर, होय कॉन्ट्रॅक्टर, त्यांचं घर लगेच काढावं लागतंय का? हा थांबा. नवीन घर होईपर्यंत तुम्ही त्या घरात राहायचं आणि नवीन घर झाल्यावर तिथं वास्तुशांती घालायची. मला जेवायला बोलवायचं, घरात जायचं. तर या पद्धतीने काळजी करू नका. तिथून काय झालं? अरे तुम्हाला सांगितलं नाही त्या पुन्हा कसं काय देत आहे? जरा काय म्हणलं बरं? हा द्यायचंय का? नोकरीच्या संदर्भात बुद्धिमत्ता प्रत्येकाच्या डोक्यात परमेश्वरांनी सारखीच दिली. ज्याच्यात बुद्धिमत्ता असेल ती मुलं त्या ठिकाणी लागतायत. आता मी नवीन एक कोर्सेस ITIचा परवा निर्णय घेतलाय. आपण बारामती ITIला त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि तिथं आता नोकऱ्या मिळतील त्याकरता कुठलं शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण आपण माळेगावच्या ITI देतोय, कराटेच्या ITI देतोय. कराटेच्या ITIचा मीच अध्यक्ष आहे. माळेगावच्या ITIचं गव्हर्नमेंट आहे. परंतु तिथं मी काही सूचना लोढा साहेबांना केलेल्या आहेत. त्याकरता तसले कोर्सेस मुलांना मुलींना करायला लावा. साधारण बारामतीत आता एक 650 कोटीचा कारखाना मंजूर केला आहे. कालच मला हनुमंत पाटील म्हणत होते की दादा ते जागेचं राहिलं. काल मी अंबलगन आणि सगळ्यांना सांगितलं. मी आज सकाळी हनुमंत मला म्हणाला दादा ते काम मार्गी लागलं. त्याच्यामुळे तो प्लांट आला तर तिथेही काही मुलं लागतील. सगळ्यांना 100% नोकऱ्या नाही. काहींनी स्वतःच्या छोटे मोठे व्यवसाय करावे, त्यांना बँकेचं लोन देईल, कमी व्याजाने त्या ठिकाणी देईल. सारथी योजना आहेत, महाज्योती योजना आहे, मार्टी योजना आहे, RT योजना आहे, त्याच्यामध्ये बार्टी योजना आहे. अशा 5-6 योजना मागासवर्गीय, भटके, सर्वसाधारण, अल्पसंख्याक अशा सगळ्या घटकांच्या करता, OBC सगळ्यांच्या करता आणलेल्या आहेत. त्याच्यात आम्ही सारथीला किती लाख रुपये देतो रे बिनव्याजी 5 वर्षाचे? सचिन बँकेचं आहे ना बाबा, पैसे आम्ही भरतो. तेच ना, तेच सारखीच आहे. साधारण अशा योजना आहेत 10 ते 15 लाख रुपये तुम्हाला कर्ज काढायचं. त्याचं व्याज सरकार भरतं आणि 5 वर्ष ते व्याज आम्ही भरणार. 5 वर्षात तुम्ही जर एखादी गाडी, रिक्षा वगैरे काही घेतलं, टेम्पो, त्या बारका हत्ती काय म्हणतात ते, छोटा हत्ती, असं ते घेतलं तर ते पैसे 5 वर्षात फिटतात.
आता महिलांच्या करता आम्ही ई रिक्षा, परवा मी पुण्यामध्ये 1001 रिक्षाचं वाटप केलेलं आहे. त्या ई रिक्षा आम्ही महिलांना दिलेल्या आहेत. त्या तर नुसतं चार्जिंग करायच्या, अर्थात त्याला हप्ता आहे, काही बँकेचे पैसे, काही राज्य सरकारचं अनुदान, असं करून ते केलेलं आहे. अशा खूप योजना आहेत. त्या पण माझं यादव आणि मुळीक आणि बाकीचे सगळे तुम्ही आपल्या ज्या योजना आहेत, अरे थांबले काय तुला जर बोलायला संधी दिली नाही, तुम्हाला चुरू चुरू करता. त्यामध्ये आपल्या सगळ्या योजना, घरकुलाची योजना त्यांना विचारायची, मागासवर्गीय करता कुठली आहे, सर्वसाधारण करता कुठली आहे, ओबीसी करता कुठली आहे, आणि त्याचे सगळ्यांचे कार्यक्रम एवढ्या योजना आहेत की कधी कधी तो लाभ त्याचा फायदा पण सगळे घेत नाही, कारण कधी कधी त्याचा विचारांना माहिती नसतं. त्या सगळ्याचा उपयोग करून घ्या. हा, काय म्हणत होता तू? एक मिनिट, टप्प्याटप्प्याने चाललं. काल अकोल्याला दिली, इंदापूर तालुक्यात. आता आपल्या इथं कुठं आहे? वडगावला, आणि इकडे लोणी वापकर. आता टप्प्याटप्प्याने आम्ही तसा ठराव करायला. इथं दत्तोबाई आहे का? ना त्या बोर्ड मिटिंगला आता आपण किती दिवस, 3 आठवडे दौऱ्यावर चाललोय वाटतं. अभ्यास दौरा आहे, युरोपचा अभ्यास दौरा आहे. 22 दिवस चाललेत, 22 दिवस. नाही, बरोबर आहे, पोपट एवढा नाही, एवढं खरं. त्यामध्ये ते कधी आहे खरीच दौरा? होत नाही, पण हे माळेगावचं संपत नाही. माळेगावचं 22 का 23 ला आहे. अरे ठीक आहे रे बाबा, तुम्ही ना लगेचच्या लगेच तुम्हाला सांगितलं ना, ह्याला इथं ठेवलंय, एवढं एसटी स्टँड महाराष्ट्रात नाही एवढं मोठं बांधलंय. त्याच्या चाललंय ना बाबा, नव्या बसेस देतोय, मुलांना मोफत सायकली देतोय, मुलींना सायकली देतोय, रस्ते चांगले करतोय. पूर्वी कसं जायचं, लोक चालत जायची. त्या संदर्भामध्ये अजून इथली नो प्रॉफिट नो लॉस मध्ये विभाग आपल्या एसटी ला सांगा की ती एसटी चालू करा म्हणून, आणि चालू नाही झाली तर त्यांना भेटा. म्हणजे त्याचा पाठपुरावा काय होतं, इथं यायचं, दादा एसटी चालू करा, दादा मुलांना असं त्याचा भाग सांगितला. माझं म्हणणं की त्यांना भेटून पाठपुरावा करा. नाही झालं, मी आहे ना, मी आठवड्याला 10 दिवसाला तर आहेच. त्यावेळेस सांगा की अजित पवार मुढाळ्याला सांगितलेलं होतं, आम्ही 2-3दा यादवला भेटलो, मुळीकला भेटलो, पण आमचं काम मार्गी लागेल. मी त्यांना विचारीन, काय बाबा अडचण आहे, तुम्ही सांगून होत नाही का? काही इथे एसट्या कमी पडतात, कारण काही कामं मला मंत्रालयातच मंजूर करून द्यावी लागतील. आपण करू, काळजी करू नका. व्यवस्थितपणे आपण आजपर्यंत एक परिवार म्हणून एकमेकाला आधार दिलाय, तसं पुढे पण देऊ. इथं पण काम करताना कुठे कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका. कुठला हे तपासलं जाईल. दुसऱ्या रस्त्याची पर्यायी व्यवस्था असेल तर ठेवला जाणार नाही, आणि दुसरी पर्यायी व्यवस्था नसेलच तर त्या पद्धतीचा विचार करू. व्हिडिओ तुम्ही आणि दोघं तिघं ते बघा. इथला डेप्युटी इंजिनियर कोण असेल तर त्यांनी बघून आपल्याला कुणाचीच, अरे होय ना बाबा, त्याच्यामध्ये ते बघून तू त्याचा नंबर घ्या आणि तो त्यालाही हजर ठेवा ज्या दिवशी तुम्ही बघायला येता. आणि नकाशा घेऊन बघा की गायरानाचं क्षेत्र कुठं आहे, दुसरा रस्ता कुठला आहे का.